आपल्याला जर आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना, तर संभाजी राजांच्या ठाई असणारा जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास आम्हाला आमच्या ठाई असला पाहिजे. मिर्झा राजे सोबत तह झाला साहेब. तहामध्ये एक एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला. छोटं संकट आलं तर आपण गर्भगणित होतो. दुष्काळाच्या परिस्थितीत एखादं पीक सापडलं नाही म्हणून आपण आत्महत्या केल्या. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उद्योग व्यवसाय बुडाले म्हणून आपण आत्महत्या केल्या. व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हणलं, 65 कारणासाठी आपण आत्महत्या केल्या. अरे शिवाजी राजांना मिर्झा राजे सोबत तह झाला आणि एक एक किल्ला द्यावा लागला. केवढं संकट आहे. पण या संकटाच्या समोर सुद्धा शिवाजी संभाजी राजे छाती काढून उभे राहतात. आणि एवढंच काय, 23 किल्ले दिल्यानंतर औरंगजेबाला भेटायला जावं लागतं. प्रसंग लक्षात घ्या. शिवाजी राजे एकटे जात नाहीत भेटायला, एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन जातात. आणि मग मधला जो प्रवास आहे भेटायला जाताना, या मधल्या प्रवासामध्ये शंभूराजे आणि संभाजी राजे, शिवाजी राजे यांचं काहीतरी बोलणं झालं असेल. मला सांगा, ज्यावेळेस मिर्झा राजेला भेटायला निघाले, मिर्झा राजाने सांगितलं की औरंगजेबाला भेटायला जावं लागेल. शिवाजी राजे औरंगजेबाला भेटायला निघालेत आग्र्याला. 8-9 वर्षाचे संभाजी राजे सोबत आहेत. आणि मग मधला जो प्रवास आहे पोरांनो, या प्रवासामध्ये संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही. मला सांगा, काय बोलले असतील हो शिवाजी राजे संभाजी राजांना. स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील शिवाजी राजे. शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकलं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष काय आहे तो बघा, चला माझ्यासोबत. आयुष्यातला संघर्ष आपल्या लेकराला पाहता यावा म्हणून सोबत घेऊन गेले संभाजी राजांना. आणि तिथं गेल्यानंतर राजबिंडा संभाजी राजा बघितला आणि औरंगजेबानं एक हत्ती शंभू राजांना भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभू राजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालतो आणि सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढासा संभाजी राजा पण माहित होतं, आता 10 दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेत आणि मानेवरती तलवार घेऊन विचारलं, क्यों पटेल और लढोगे. आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. पोरांनो, ही जी लढण्याची खुमखुमी आहे ना, किती संकट आले तरी गर्भगणित व्हायचं नाही. संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे. मला वाटतं एवढं जरी आम्ही इतिहासातनं शिकलो ना तरी सुद्धा खूप झालं. काय जगले संभाजीराजे, काय जगले शिवाजीराजे. शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला गेले दरबारामध्ये. शिवाजीराजांचा तह झालाय, पण शिवाजी स्वतंत्र राजा आहे. आणि शिवाजी राजांना औरंगजेबानं 5000 मनसबदारी असणाऱ्या सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. आता लक्ष द्या, स्वतंत्र राजा असणारा शिवाजी राजा औरंगजेबानं 5000 मनसबदारी असणाऱ्या सरदारांच्या रांगेत उभं केलं. एखादा राजा म्हणला असता, आपण इकडं आलोय आग्र्याला, आपल्या सोबत आपलं लहान लेकरू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये
औरंगजेबानं जरी अपमान केला तर सहन करू, पण परिस्थिती अशी आहे, राजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये अपमान झाला आणि निघाले राजे औरंगजेबाच्या दरबारातून. आजपर्यंत असं धाडस कुणीच दाखवलेलं नव्हतं. आजपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात त्याला पार दाखवून कुणीच निघालेलं नव्हतं, पण एकटे शिवाजी राजे निघाले त्याला पार दाखवून. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होतोय. अनेक सरदार, अनेक राजे महाराजे तिथं उभे आहेत आणि अपमान झाला म्हणून शिवाजी राजे आजपर्यंत जे धाडस कुणीच दाखवलेलं नव्हतं ते धाडस शिवाजी राजांनी दाखवलं आणि दरबारात पाठ दाखवून निघाले. आणि हे सगळं बघतोय संभाजी राजा. काय म्हणावं आपल्या बापाला? औरंगजेबाचा दरबार आहे, लाखोंची फौज आहे आणि महाराष्ट्राच्या मातीतून आलेले शिवाजी राजे अपमान झाला तर औरंगजेबाला भर दरबारामध्ये पाठ दाखवून निघाले. उघड्या डोळ्यांनी शंभूराजांनी पाहिलं. अरे सन्मानानं कसं जगावं हे शंभूराजांनी कोणत्या पुस्तकात वाचलेलं नाही. वाघासारखा, सिंहासारखा बाप दिल्लीत येऊन औरंगजेबाला धडकी भडू शकतो हे शंभूराजे उघड्या डोळ्यांनी बघतात. आणि म्हणून शंभूराजे आयुष्यभर जगले, ते मान सन्मानानं जगले. आपल्या बापानं अपमानाचं उत्तर याच दरबारात दिलंय हे पाहिलंय संभाजीराजांनी डोळ्यासमोर. बघा, लक्षात घ्या, इथं जी वडीलधारी माणसं आहेत, आपण सांगू तसं येणारी पिढी साहेब वागत नाही. तुम्ही पोरांना सांगायचं व्यसन करू नये, पोरग तुमचं ऐकत नाही. बाप जसं वागतो ना तसं पोरग वागत असते. सांगून आदर्श निर्माण करता येत नाहीत, आदर्श हे वागण्या बोलण्यातनं निर्माण करावे लागतात. शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना सांगितलं नाही की अपमान सहन करायचा नाही. अरे शिवाजी राजांनी दाखवून दिलं. औरंगजेबाचा दरबार जरी असला ना, आम्ही आमच्या मान सन्मानात वागू, हे पाहिलंय संभाजी राजांनी. म्हणून जी काही वडीलधारी मंडळी इथं ऐकतायत, माझं त्यांना सांगणं आहे, आपल्या पोरांच्या समोर वागण्या बोलण्यातनं आदर्श निर्माण करा. पोराला सांगायचं व्यसन करू नये, ते तुमचं ऐकायला मोकळं नाही. बापानं निर्व्यसनी असलं पाहिजे. संभाजी राजांचं नाव घेताना सगळ्या तरुण पोरांनी ठरवलं पाहिजे, आम्ही व्यसन करणार नाही तर आम्हाला शिवाजी संभाजीराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे. गुटख्याच्या पिचकाऱ्या मारताना आपल्याला शिवाजी संभाजीराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. या मातीसाठी संभाजीराजांनी रक्ताचा थेंब न थेंब अर्पण केलाय. या मातीसाठी तानाजी बाजी रक्ताचा थेंब न थेंब अर्पण केलाय. आपल्याला गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून हा रस्ता रंगवायचा अधिकार नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. बाप पोराला सांगतोय व्यसन करू नये, घरात असं सुविचार लिहून ठेवतोय व्यसन करू नये, आणि घरी गेल्यानंतर बापच पोराला सांगतोय जा जरा चुलीव सिगरेट पेटून आण. पोरग असं येतोय बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो. हे सगळ्या शाळेत सांगतोय जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? साहेब, गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. काय पेरायचं ते ठरवा. औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजे पाहतात की आपला बाप काय सन्मानानं वागला, अपमान सहन करत नाही, आणि आयुष्यभर संभाजीराजे सुद्धा त्या सन्मानात राहिले. औरंगजेबानं रामसिंगला पाठवलं. रामसिंग हा मिर्झा राजाचा पोरगा आहे. रामसिंगला पाठवलं आणि सांगितलं शिवाजी राजांना जरा समजूत काढा. रामसिंग वस्त्र अलंकार घेऊन गेलाय आणि शिवाजी राजांना सांगितलं, राजे, आपण औरंगजेबाच्या दरबारात आहात, आपण दिल्लीत आहात, आग्र्यात आहात. इथं अशा प्रकारचा राग धरणं, हट्ट धरणं बरं नाही. शिवाजी राजांनी सांगितलं, तो जरी झाला असला तरी आम्ही राजे आहोत, आम्हाला राजे म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. रामसिंग सांगत होता, राजे, तुम्हाला जिथं उभं केलं तिथंच मिर्झा राजे उभे राहतात. आणि कडाडले शिवाजी राजे. रामसिंग, तुम्ही विसरत आहात,
निर्धार राजे औरंगजेबाचे सेवक आहेत, आम्ही सेवक नाही आहोत. आणि जा. बघा कधी सांगितलंय शिवाजी राजांनी रामसिंगला. रामसिंगला शिवाजी राजे निरोप देतात, जा सांगा औरंगजेबाला निरोप द्या, चाहे मेरा सिर काट लो लेकिन हम बादशाह के सामने झुकेंगे नहीं. ते आता तुम्ही टीव्हीत बघताय ते असलं काहीतरी दाढीवर हात फिरून झुकेंगे नाही. ते आता आले, त्याला तरी कट आहे, रिटेक आहे. शिवाजी राजांनी त्या काळात सांगितलंय झुकेंगे नहीं, चाहे मेरा सिर काट लो लेकिन बादशाह के सामने हम झुकेंगे नहीं. पोरांनो असलं मानात जगता आलं पाहिजे. कुणाच्या बापाला कधी घाबरू नका. घाबरायचं ना आपल्या कर्माला घाबरावं. सन्मानानं जगता येईल का? मान सन्मानात आयुष्य काढता येईल का? जगायचं तर वाघासारखं जगायचं, हे शिवाजी संभाजी राजांच्या इतिहासातनं शिकावं. आपण शिवाजी आणि संभाजी राजांच्या इतिहासातनं सन्मानानं जगणं एवढं जरी शिकलो ना तरी आयुष्य पुढे जाईल. तुम्हाला एक प्रसंग सांगतो बघा, सन्मानानं जगणं काय. साताऱ्यामध्ये शिवाजी राजांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये शिवाजी राजांच्या नावानं एक शाळा सुरू केली. शाळेला नाव दिलं छत्रपती शिवाजी विद्यालय. शासनानं अनुदान देणं बंद केलं. भाऊराव पाटील एक एक रुपया गोळा करत होते. जात्यावर दळणारी बाई कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेसाठी मुठभर धान्य बाजूला काढून ठेवायची. तिला मुष्टीफंड योजना म्हणायची. एक दिवशी एका व्यापाऱ्याला कळलं भाऊराव पाटील एक एक रुपया गोळा करतात. व्यापाऱ्यानं पत्र लिहिलं, भाऊराव पाटील एक एक रुपया काय गोळा करता? गोरगरिबांची पोरं शिकावीत, माझ्याकडे या, 1 लाख रुपयांची मदत करतो. भाऊराव पाटील गेले. व्यापाऱ्यानं 1 लाख रुपयाचा धनादेश समोर ठेवला. 1 लाख रुपयाचा धनादेश समोर ठेवला आणि सांगितलं, भाऊराव पाटील पैसे लागले तर परत या, आणखी मदत करेल, पण माझी एक अट आहे. म्हटले काय अट आहे? शाळेला दिलेलं शिवाजी राजाचं नाव काढा आणि आमच्या बापाचं नाव द्या. भाऊराव पाटलांनी हातात आलेला 1 लाख रुपयाचा धनादेश व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकून सांगितलं, गोरगरिबाची पोरं शिकावीत याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं शिवाजी राजाचं नाव मात्र बदलणार नाही. पोरांनो, हा सन्मान आहे, हा मान आहे, हा अभिमान आहे. या सन्मानात, या दाबात जगता आलं पाहिजे. कशासाठी लाचारी? कशासाठी आम्ही कुणाची लाचारी पत्करतो? 1000, 2,000 रुपयाला हल्ली लोक मतदान विकून टाकतात साहेब. 18 वर्षाचं झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो आणि 1000 रुपयात तुम्ही रात्रीत मतदान विकून टाकता. कोणता सन्मान? लक्षात ठेवा, राजा ठरवण्यासाठी पूर्वी ढाल तलवारी घ्याव्या लागत होत्या, युद्ध करावी लागत होती. इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना सांगायचंय, राजा जर ठरवायचा असेल, आता तुम्हाला ढाली तलवारी हातात घ्यायच्यात का? आता तुम्हाला तुमचं नेतृत्व निवडायचंय, तुम्हाला तलवार घेऊन मैदानात उतरायचंय का? आता नेतृत्व ठरायला तलवार घ्यावी लागत नाही. आता इथं फक्त इथं बोटावर आहे ना काळा ठिपका मारून घ्यावा लागतोय, मतदान करावं लागतंय आणि तुम्हाला तुमचं नेतृत्व ठरवायचा अधिकार लोकशाहीनं दिलाय. आणि का सन्मानानं जगत नाही? लाचारी बाळगू नका. शिवाजी संभाजी राजे आग्र्याला गेल्यानंतर औरंगजेबाला धडकी भरवतात शिवाजी राजे. तो सन्मान आम्हाला बाळगता येईल का? त्या सन्मानात आम्हाला जगता येईल का? त्या धुंदीत, त्या मस्तीत आम्हाला जगता येईल का? हा विचार आपल्या मनात असायला हवा. संभाजी राजांना छावा म्हटलंय पोरांनो. छावा संभाजी राजांना म्हणण्यासाठी बाप सिंह असावा लागतो. शिवाजी राजे सिंह आणि म्हणून संभाजी राजे छावा. बापाच्या पावलावर पाऊल ठेवून स्वराज्य टिकवण्याचं धाडस शंभूराजे दाखवतात. एकही लढाई हा माणूस हारला नाही हो. आबासाहेबांचं अपुरं स्वप्न होतं जंजिरा. तो जंजिरा घ्यायचं ठरवलं संभाजी राजांनी. काय लढली हो ही माणसं.
जंजिरा घ्यायचं ठरवलं आणि संभाजी राजांनी ठरवलं बाहेरून लढून आता जंजिरा घेता यायचं नाही, जंजिऱ्यात आत शिरू आणि कोथळा बाहेर काढू जंजिऱ्याचा. कोंडाजी फर्जत सांगितलं, कोंडाजी तुम्ही सिद्धीला सामील व्हा, आज जा. कोंडाजी फर्जत सिद्धीला सामील होऊन जंजिऱ्याच्या आत शिरा आणि पेटून द्या सुरून सगळा. ठरल्याप्रमाणे संभाजी राजानं सांगितल्याप्रमाणे कोंडाजी फर्जत आणि त्याचे 50 साथीदार शिरले जंजिऱ्यामध्ये, सामील झाले सिद्धीला. सिद्धीनं विचारलं, कोण आलात कुठून? मी कोंडाजी फर्जत संभाजी राजाच्या सेवेत होतो, पण संभाजी राजाच्या सेवेत राहून मरण्यापेक्षा सिद्धी जी आपके साथ रहकर जीना हमें पसंद है. सिद्धीला आनंद वाटला. संभाजी राजाचे मावळे फितूर झाले आणि आपल्याकडे आले. सिद्धीनंही स्वीकार केला. बघा लोक कशी जगली आणि कशी मेली. लोक जगली स्वराज्यासाठी आणि प्राण कसे स्वराज्यासाठी दिले हे पहा. कोंडाजी फर्जत आपल्या मावळ्यांना घेऊन, आपल्या कुटुंबाला घेऊन सिद्धीला सामील झाला. काही दिवस जंजिऱ्याचं निरीक्षण केलं. रात्रीतून जंजिऱ्यामध्ये असणारा दारुगोळा शोधून काढला. त्या दारुगोळ्याला वाट लावायची म्हणून सुरून पेरून ठेवले आणि बायकोला सांगितलं, म्हटलं चल आता निघायचंय. बायकोच्या सोबत दासी होती. ती दासी म्हटली, मला पण तुमच्या सोबत येऊ द्या. कोंडाजीनं सगळं ठरवलं होतं. गडाच्या बाहेर जहाज तयार होती. वाती एकदा पेटून द्यायच्या. जंजिरा उडला की स्वराज्याचं स्वप्न साकार होणार, जंजिरा ताब्यात येणार, सिद्धीचे हाल होणार. ठरल्याप्रमाणे सगळं घडत होतं. कोंडाजी फर्जतनं दारुगोळा शोधून वाती लावून ठेवल्या होत्या. आता फक्त वाती पेटवायच्या होत्या. दासी म्हणली, मी घरी जाऊन येते म्हणून गेली आणि येतानाच सिद्धीला घेऊन आली. संभाजी राजांनी स्वप्न पाहिलं होतं, जंजिरा उडवला जाईल, जंजिरा ताब्यात येईल, पण येतानाच सिद्धीला घेऊन दासी आली आणि कोंडाजी फर्जत पकडला गेला. ज्या जंजिऱ्याला उडून द्यायचं स्वप्न संभाजी राजा आणि कोंडाजी फर्जत बघत होते, त्या जंजिऱ्यावरती कोंडाजीला तोफेला दिलं. चिंदड्या झाल्या कोंडाजीच्या, पण राजा आणि त्यांचे बावळे झुकले नाहीत. अरे कोंडाजी तोफेच्या तोंडाला गेलेला राजांनी पाहिला आणि शंभूराजांनी ठरवलं, लढायचं, झुंजायचं, रक्ताचा सडा पाडू, पण जंजिरा घेऊ. उसळत्या सागराला सुद्धा व्यसन घालायला निघाले शंभूराजे. पण सागराला भरती आली. या सागराला जरी भरती आली तर उसळत्या दर्याला सुद्धा शंभूराजा सामना जायला निघाला. पण तिकडं औरंगजेबानं कल्याण आणि भिवंडी ताब्यात घ्यायची ठरवली. कल्याण आणि भिवंडीवरती आक्रमण होतंय पाहताना दिसलं आणि जंजिऱ्याचं स्वप्न अपुरं ठेवून संभाजीराजांना कल्याण आणि भिवंडीला परतावं लागलं. कल्याण भिवंडीवरती सुद्धा हिरवा निशाण फडकू दिला नाही शंभूराजांनी. अहो 32 वर्षाचं आयुष्य मिळालं शंभूराजांना, पण एक सुद्धा लढाई शंभूराजे हारले नाहीत. एक सुद्धा लढाई. डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, मोघल 12 आघाड्यांवरती शंभूराजे लढत राहिले, पण वाघासारखा संभाजी राजा लढत राहिला. एक सुद्धा लढाई शंभूराजे हारले नाहीत. काय काय भोगलं व शंभूराजांनी. आणि आज संभाजीराजांची जयंती साजरी करताना आम्ही काय घेतलं शंभूराजांकडून. संभाजीराजांना वाटलं स्वराज्य बळकट झालं पाहिजे, इथला व्यापार मजबूत असला पाहिजे. अहो शृंगारपुरात संभाजीराजे गेले, 5 आखाडे तयार केले संभाजीराजांनी. मी ऐकून आहे भोसरीमध्ये खूप पैलवान होते, इथं आखाडे होते. इथं अशी एक म्हण मी ऐकून आहे की काय, एक काय 12 गाव दुसरी तेव्हा एक गाव भोसरी, पहिलवानांचं गाव म्हणून भोसरी ओळखलं जात. अहो संभाजीराजे ज्यावेळेस शृंगारपुरात गेले, 5 आखाडे तयार केलेत संभाजीराजांनी. लिंबू टिंबू पोरं गोळा केली आणि त्यांना सांगितलं व्यायाम केला पाहिजे. अश्वदळ तयार केलं
आज काय परिस्थिती हो. आज मैदानं ओस पडली, मैदानावरती पोरं गेली ना, जाताना मोबाईल घेऊन जातात. एक काळ असा होता, मैदानावर खेळायला गेलं, आई पळत यायची काठी घेऊन, चला पोरांनो अभ्यासाला बसा, खेळायचं राहू द्या. आता आईला पोरांच्या मागे पळावं लागतंय, मोबाईल ठेव आणि जरा मैदानावर खेळायला चल. कुठं गेलो आम्ही, काय परिस्थिती निर्माण केली. आमच्या पोरांना आम्ही मोठी स्वप्न दाखवू शकलो नाही. आमच्या लेकरांना आरोग्य, व्यायाम, तब्येत, देश, राष्ट्रप्रेम या संदर्भामध्ये आम्ही विचार देऊ शकलो नाही. नेमकं काय काय करायचंय, का इतिहासातनं नेमकं शिकायचंय काय, आम्ही कधी ठरवणार आहोत. शंभूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मी पोरांना सांगेल, मोठी स्वप्न बघा. इथं जे पालक आहेत ना, पालकांना सांगायचंय मला, शहाजी राजे एक सरदार आहेत, पण शहाजी राजा आणि जिजाऊ आपल्या मुलाला सांगतात, राजा मोठं स्वप्न बघ आणि हिंदवी स्वराज्य निर्माण कर. आज आम्ही आमच्या पोराला मोठी स्वप्न दाखवतो का. आज तुमच्या भोसरीमध्ये मोठी MIDC आली, सर्वसामान्य कुटुंबातली पोरं उद्योजकतेकडे, व्यावसायिकतेकडे वळाली, औद्योगिक वसाहत निर्माण झाली. जे पोरं उद्योगात आले, व्यवसायात आले, व्यापारात आले, त्यांच्या आईनं, त्यांच्या बापानं सांगितलं असेल, बाबा उद्योग व्यवसाय ते, व्यापारात ते, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मला हे सांगायचंय, तुम्ही तुमच्या पोरांना उद्योगात, व्यापारात, व्यवसायात यायला सांगा, मोठी स्वप्न दाखवा. सरदाराचा पोरगा शिवाजी राजा ठरवतो, मी माझं रयतेचं राज्य निर्माण करेन, आणि केवढं धाडस आहे. त्या काळामध्ये औरंगजेबाच्या विरोधात लढणं सोपं होतं का. आणि समजा औरंगजेबाच्या विरोधात लढता लढता राजे जर पकडले गेले असते, काय परिस्थिती झाली असती. राजे म्हणले असते का, आता आपण पकडले गेलोय, कोर्टात जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, चांगला वकील देऊ, काय व्हायचंय ते होऊ द्या. अहो पकडल्यानंतर थेट मृत्यूच आहे, पण तरी सुद्धा ही माणसं लढली, कारण स्वप्न मोठं होत. आमची स्वप्नच असली पाचगळ आहेत ना. पतसंस्थेत तर चिटकलं पाहिजे, मार्केट कमिटीला तर लागलं पाहिजे, 2-5 हजाराची कुठेतरी नोकरी तर लागली पाहिजे. आणि याच्यात या पोरांची चूक नाही, आईबाप म्हणून आपली चूक आहे. पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगताय, अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. सालं ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काही त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. आज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून घरी गेलात, शंभूराजाच्या जयंतीच्या निमित्तानं आज तुम्ही इथं जमलेला आहात. इथून घरी गेलात ना, पोराला सांगायचं हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. त्याला सांगता आलं पाहिजे, मोठी स्वप्न बघ, बाप म्हणून मी तुझ्या सोबत आहे. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. काय परिस्थिती हो उद्योग व्यवसायाची. साहेब आज टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं ही सगळी पोरं इथे येऊन काम करतात. चला संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोर. आमची पोरं कुठं, कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरण चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर मग साहेब कोणाच्या तर मागं की जय. बरं मागं निम्म्यांना माहित नसता पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का यांनी जय म्हणायचं. अरे कधी कधी आम्हाला कळणार आहे, कधी आम्हाला कळणार आहे आम्ही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा. शिवाजी राजांना हेवा वाटेल, माझ्या महाराष्ट्रातली या मातीतली पोरं, अरे जगात या पोरांनी झेंडा फडकवला, हे शिवाजी शंभूराजांना वरतून बघितल्यावर वाटलं पाहिजे. आपल्याला 2 रुपये कमवायची अक्कल नाही, संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट रस्त्यावर चालता येत नाही. काय वाटत असेल शंभूराजांना. याच्यासाठी स्वराज्य उभं केलं, याच्यासाठी आम्ही रक्त सांडलं. उद्योगात या, व्यापारात या, व्यवसायात या, नोकरीच्या पुढे जाऊन थोडी स्वप्न बघा.
तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमच्या नगरला एक बाग आहे पोरांनो, आणि त्या बागेमध्ये नीट लक्ष द्या सगळे तरुण. एक बाग आहे नगरला, आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती. किती जागा आहे? एक आहे. 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं तर एका जागेसाठी. आता मला सांगा, जागा एक आहे म्हणल्यावर किती जणांना नोकरी मिळणार? एकालाच मिळणार आहे. 999 पोरांना घरी जावं लागणार आहे. एका पोराचा इंटरव्ह्यू झाला, त्याचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साइन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला, आणि बागेतला शिपाई म्हणला, काही करा पण याला नोकरी देऊ नका म्हणला. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. आमच्या पोरांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, त्यांच्या मंडटावर विश्वास नाही. डिग्री आहे पण त्याला त्यातलं येतच नाही हो. मराठीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठी लिहिता येत नाही, हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी बोलता येत नाही, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराविषयी न बोललेलं बरं. साहेब, संभाजी राजांना 13 भाषा येत होत्या. संस्कृत मध्ये बुधभूषण लिहिलं. आम्ही कुठं आहोत? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट आहे, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. 90% प्लेन ग्रॅज्युएट नोकऱ्या मिळणार नाहीत, 75% इंजिनियर नोकऱ्या मिळणार नाहीत. आम्हाला येत नाही हो काय. या पोराला अपॉइंटमेंट लेटर साइन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई आला आणि म्हणला, साहेब याला नोकरी देऊ नका. म्हणले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेलंय. बागेत जर गोरीला नाही तर लोक बागेत येतील कशी? लोक बागेत आली नाही तर याचा पगार करायचा कशात? काही करा पण याला नोकरी देऊ नका. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला, काही करा पण तोंडात आलेला घास असा मागं काढू नका. बागेतला मॅनेजर म्हणला, पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गुरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गुरीलाचं करावं लागेल म्हणला. आणि पोरगा म्हणला, पगार आहे ना. आणि मग गोरीला तर गोरीला रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली. कॉलेजच्या पोरांकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले, आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला, नोकरी गेली तरी चालती पण जीव वाचला पाहिजे. आता जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल म्हटलं. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत साहेब MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी व्हावं, पण शिक्षणातनं आम्ही स्वाभिमान शून्य झालो. साहेब, संभाजी राजांचं लग्न झालं येसूबाईंशी. संभाजी राजांचं लग्न झालं येसूबाईंशी. येसूबाई म्हणजे पिलाजी शिर्केंची मुलगी. आणि ज्या वेळेस लग्न होऊन सासरी आल्या येसूबाई, इथं जे मुलींचे वडील ऐकत असतील ना, ज्यांना पुरी आहेत त्यांनी लक्षात घ्या. आपल्या डोक्यात एकच असते, पोरीचं लग्न लावून द्या, 2 रुपये खर्च करा, चांगला जोडीदार बघून द्या, पोरींना शिकवा, त्यांच्या पायावर उभं करा. संभाजी राजेंसोबत लग्न झालं. येसूबाईंच्या वडिलांनी सासरी जाताना येसूबाईंसोबत 2 शिक्षक पाठवले होते. येसूबाईंचं राहिलेलं शिक्षण पूर्ण व्हावं. येसूबाई संस्कृत शिकत होत्या. आपल्या पुरीचं संस्कृत शिकणं हे सासरी गेल्यावर पूर्ण व्हावं म्हणून त्या काळात पिलाजी शिर्केंनी येसूबाईंच्या सोबत 2 शिक्षक तिथं शिकवण्यासाठी पाठवले होते. काय दूरदृष्टी होती या लोकांची. आपल्या पुरीनं शिकलं पाहिजे.
शंभूराजांनी संस्कृत शिकावं असा जिजाऊंचा आग्रह. संस्कृत शिकले संभाजीराजे आणि ग्रंथ लिहिला बुद्धभूषण नावाचा. तुम्ही हाकेच्या अंतरावर आहात आळंदीपासून. इथं ज्ञानोबांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपण काय लिहितो वयाच्या 16व्या 17व्या वर्षी? काय लिहितो आपण आणि कुठं लिहितो साहेब? आपण काय लिहितो हे जर वाचायचं असेल ना, पोरांच्या वह्यांची मागची पानं बघायची. सार्वजनिक शौचालय नाही तर सार्वजनिक मुताऱ्यांमधल्या भिंती बघायच्या. पोरांना वहीत लिहायला वेळ भेटत नाही, तिथं कुठून लिहितात कुणास ठाऊक. अहो, गडांवर किल्ल्यावर जाताना सुद्धा चुन्याची डबी घेऊन पोरं जातात. गडांच्या भिंतीवर चुन्यात नको नको ती चिन्ह कोरतात, नको नको ती नावं लिहितात. संभाजीराजांनी बुद्धभूषण लिहिला. आपण काय लिहायचं ते ठरवा हो. बोलते व्हा, वाचते व्हा, लिहिते व्हा. आमच्याकडे एकट्यानं प्रेमपत्र लिहिलं होतं आणि प्रेमपत्र सुद्धा काय कसली भाषा लिहितात पोरं. माझ्या गुडघ्यांच्या वाट्या काढून तुला चंद्र सूर्य करू. सुचतो कुठून हे? डायरेक्ट जन्मालाच कवी म्हणून जन्माला आली ती पोरं. आपल्या प्रियसीला पत्र लिहिलं त्यानं, माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुझं जर माझ्यावर असेल तर उद्या येताना गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ये. दुसऱ्या दिवशी पोरगी येताना तिने ते पत्र आणि ते पुस्तक त्या पोराच्या हातात दिलं आणि येताना पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आली. याला एवढं टेन्शन आलं. म्हणला मी लिहिलं होतं माझ्यावर जर तुझं प्रेम असेल तर गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ये, आणि ही येतानाच पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून. त्यानं ते पुस्तक जे फेकून दिलं, परत शाळेत गेलं नाही, कॉलेजला गेलं नाही. आणि 10 वर्षांनी यांनी रद्दी काढली ना, रद्दीत ते पत्र सापडलं. आणि मग त्यानं पत्र वाचलं. पत्रात पोरीनं लिहिलं होतं, राजा तुझं जेवढं माझ्यावर प्रेम आहे तितकंच माझंही तुझ्यावर आहे. लग्न करायचं असेल तर माझ्या घरच्यांना येऊन भेट, पण एक सांगायचं होतं, माझ्याकडं गुलाबी रंगाचा ड्रेस नसल्या कारणानं आज मी पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आले. म्हणून म्हणतो पुस्तकं उचकत चला. 10 वर्ष जर पुस्तकच उचकली नाही, काय लिहायचं ते ठरव. आम्ही काय काय लिहिण्यात आयुष्य घालवलं, कुठं नको नको तिथं लिहिण्यात आयुष्य वाया घातलं. राजाचा पोरगा आहे संभाजी, पण त्यांना वाटतं मी राजकारणावरती ग्रंथ लिहावा, वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात. मला वाटतं ही जी ओढ आहे शिक्षणाप्रती, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याप्रती, ती आत्मसात करा. आता सूत्रसंचालन खूप सुंदर केलं सर आपण, आणि सूत्रसंचालन करताना मी ऐकत होतो, सर सांगत होते संभाजी राजांनी युद्धभूमीची आवश्यकता लक्षात घेऊन 1 महिन्यामध्ये बुलेट प्रूफ जॅकेट तयार करून घेतलं. नवीन तंत्रज्ञान स्वीकारतात संभाजीराजे. उसळत्या दर्यामध्ये संभाजीराजांनी झुलता पूल बांधला. आपण विज्ञान तंत्रज्ञान कधी स्वीकारणार आहोत? मी मगाशी येताना एलॉन मस्कचा एक व्हिडिओ ऐकत होतो. तुम्ही सगळेजण ना युट्यूबवरती जरा एलॉन मस्क सर्च करा. साहेब विक्रांत दादा, एलॉन मस्क त्याच्या व्हिडिओत सांगत होता, आता आपले प्रवास हे विमानात आहेत. 2050 पर्यंत आम्ही विमानानं प्रवास करणार नाहीत, आम्ही रॉकेटनं प्रवास करू. 5 मिनिटात इथून अमेरिकेला रॉकेट जाईल. रॉकेट लँड कसं करायचं याचा विचार करून रॉकेटच्या प्रवासावरती ही पोरं विचार करतायत. एलॉन मस्क सांगत होता 2050 पर्यंत विटांची घरं नसतील, आम्ही सोलर पॅनलची घरं तयार करू. ते घर आपली आपली एनर्जी क्रिएट करेल आणि त्या घरासाठी ती एक घरानं तयार केलेली एनर्जी लाईट वापरली जाईल. एलॉन मस्क सांगत होता, आम्ही असे रस्ते करतोय, त्या गाडी त्या रस्त्यावरून गेली का आपोआप चार्जिंग होईल, कुठं प्लग लावायचं नाही, कुठं पेट्रोल टाकायचं नाही. कुठं परदेशातली पोरं हा विचार करतायत, आपण कुठं आहोत, आपण आतून तिथंच आहोत.
ग्रामपंचायत, सोसायटी, वार्ड, इलेक्शन. ठीक आहे, राजकारणात आलं पाहिजे, समाजकारणात आलं पाहिजे, राजकारणापुरतं राजकारण केलं पाहिजे. पण निवडणुका झाल्यानंतर माझा प्रभाग, माझा वार्ड, माझी महानगरपालिका, माझं गाव, माझं राज्य, माझा देश या दृष्टीनं एक संघ होऊन आपण कधी विचार करणार आहोत की नाही? या सगळ्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. माझा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की संभाजीराजे, शिवाजीराजे ज्या पद्धतीनं स्वराज्यासाठी झगडले, तो एक विचार घेऊन आपल्याला पुढे जाता येईल का? अहो काय दुःख हो संभाजीराजांच्या आयुष्यामध्ये. 2.5 वर्षांचे होते शंभूराजे तेव्हा आई गेली. धारावून दूध पाजलं. 2.5 वर्षांचे असताना शंभूराजांची आई जाणं केवढं मोठं दुःख आहे. ही दुःख सहन करत शंभूराजे जगत राहिले. आयुष्यातली एक सुद्धा लढाई शंभूराजे हारत नाहीत आणि प्रत्येक टप्प्यावरती विचार करतात. मगाशी सरांनी सांगितलं बोलताना, शेतकऱ्याला पाणी पुरवण्यासाठी डोंगर पोखरता येईल का याचा विचार संभाजीराजे करतात. आम्ही का या दृष्टीने विचार करू शकत नाहीत? बघा, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. 50 ला गणराज्यांची स्थापना झाली. 56 ला राज्यांची विभागणी झाली. 62 ला आपल्यावरती आक्रमण झालं. आतापर्यंतची सगळी आक्रमणं आपण परतावून लावली. 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 72 मध्ये घाशीराम कोतवाल नाटक आलं. 75 मध्ये शोले चित्रपट आला. 79 मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी ध्येय धोरण आखले. 82 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला. 84 मध्ये मारुती उद्योग समूहानं जगाच्या बाजारपेठेत येऊन भारताचं नाव केलं. 89 मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता येईल का याच्यासाठी प्रयत्न झाले. 91-93 ला आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं. 95 ला आम्ही गॅट करार स्वीकारला. 2000 पर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाप झाला. 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला. 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली. 2008-2009 पर्यंत प्रत्येकाच्या दारात नॅनो येईल का याची स्वप्न आम्ही बघायला लागलो. 2015-16 पर्यंत आमचं यान मंगळावर जाईल का याचा विचार आम्ही करायला लागलो. आपण किती प्रचंड प्रगती केली. आपण एवढी सगळी प्रगती करतोय, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले, पण आमचं बोलणं सुधारलं नाही. पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण होऊ शकले नाही. या स्वराज्याचं सुराज्य जर करायचं असेल तर मार्कांपुरतं फक्त शिवाजी संभाजीराजांकडे बघू नका आणि जयंतीच्या निमित्तानं शिवाजी संभाजीराजांना फक्त डोक्यावर घेऊन मिरवू नका. शिवाजी संभाजीराजांनी दाखवलेल्या मार्गावर 4 पावलं आम्हाला चालता येईल का? मला वाटतं याचा विचार आपण करायला हवा. मी साधी उदाहरणं सांगतो तुम्हाला. अहो, तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला शिवाजी राजांनी, तर तुकाराम महाराज म्हटले तुमचे येर वित्त धन मज मृत्तिके समान. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं आमचं धन कशात आहे? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. अहो, वारीला संरक्षण देण्याचं काम संभाजीराजांनी केलं. आम्ही कधी कधी या सगळ्या गोष्टी शिकून घेणार आहोत. मला वाटतं या मार्गाने चालण्याचं धाडस आमच्यामध्ये निर्माण व्हायला हवं. म्हणून आज मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगेल की आम्हाला या इतिहासातनं नेमकं काय घ्यायचं ना ते ठरवा. इथं ज्या मोजक्या महिला ऐकतायत ना त्यांच्यासाठी 1-2 मिनिट सांगतो. बघा, शिवाजी आणि संभाजी राजांचा इतिहास आणि त्यातला संघर्ष काय हे मी 2 मिनिटात सांगतो. जिजाऊ गरोदर होत्या. पूर्वीच जाधव आणि भोसले यांच्यामध्ये खंडागळे यांच्या हत्ती प्रकरणामुळं वैर निर्माण झालेलं होतं. खंडागळेंचं हत्ती प्रकरण आपण सगळ्यांनी इतिहासात ऐकलेलं, अभ्यासलेलं. पंचमीच्या सणाच्या निमित्तानं सगळेजण एकत्र आलेले.
विठोजी आणि मालोजी भोसले उभे आहेत. आणि त्यावेळेला खंडागळ्यांचा हत्ती पिसळलेला. खंडागळ्यांच्या पिसळलेल्या हत्तीला ताब्यात घेण्यासाठी जाधव पुढे गेले आणि दत्ताजी जाधव खंडागळ्यांच्या पिसळलेल्या हत्तीला ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात. पिसळलेला हत्ती ताब्यात येत नाही हे संभाजी भोसलेंनी पाहिलं आणि संभाजी भोसलेंनी आवाज दिला, जाधव, हत्तीला जर ताब्यात घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मनगटात रग लागते. जाधवांच्या मनगटात ती रग नाही. दत्ताजी जाधवानं ऐकलं, ज्ञानातून तलवार काढली आणि पिसळलेल्या हत्तीवरती फिरून टाकली. हत्ती क्षणार्धात खाली कोसळला. खाली कोसळलेला हत्ती बघितला. भोसल्यांनी आवाज दिला, जाधव, मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल, मुक्या जनावरावर कसला वार करताय? वारच करायचा असेल तर भोसल्यांवर वार करा. दत्ताजी जाधवानं तीच रक्ताळलेली तलवार संभाजी भोसलेंवर फिरून टाकली. संभाजी भोसलेनं वार हातावरती झेलला. दुसऱ्याच वारात दत्ताजी जाधवाला खाली पाडलं. लखोजी जाधव पळत आले. रक्तामासाचं पोरगा असं रक्ताच्या थवळ्यात कोसळलेलं बघितलं. ज्ञानातून तलवार उपसली आणि लखोजी जाधवानं एक नाही, दोन नाही, 22 वार करत संभाजी भोसलेंना खाली पाडलं. भाऊ आणि दीर रक्ताच्या थरव्यात कोसळलेलं जिजाऊ पाहत होत्या आणि जिजाऊंच्या गर्भातून भोसलेंची येणारी पिढी बघत होती. भाऊ आणि दीर रक्ताच्या थरव्यात कोसळले होते आणि निजामांचं हिरवं निशान दिमागात फडकत होत. हत्ती कुणाचा? दत्ताजी जाधव, संभाजी भोसले. काय कारण? एकमेकांवर धावून जायचं आणि निजामांची निशाणं फडकायची. जिजाऊंना त्या दिवशी वाटलं होतं, हे कधी थांबणार? कधी आपण आपलं राज्य निर्माण करणार? कधी या सुलतानांसाठी आम्ही लढत बसणार? दुसरा प्रसंग सांगतो. भोसले आणि जाधव यांचं वैर या प्रसंगातून निर्माण झालं. शिवाजी राजांच्या वेळेला जिजाऊ गरोदर आहेत. लखोजी जाधव माग लागलेत कुडे शहाजी भोसले आणि गरोदर असणाऱ्या जिजाऊ